राजकीय पक्षांना मतदार याद्या दाखवल्या जाणार नसतील तर हाच पहिला घोळ आहे अशा शब्दात राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला। चारकोप आणि कांदिवली मतदारसंघाच्या यादीतली नावं वाचून दाखवत राज ठाकरे यांनी आयोगाला सवाल केला। मतदार याद्यांमध्ये वडिलांचं वय 48 तर मुलीचं वय 124 कसं असा सवाल राज ठाकरेंनी केला। 2022च्या मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो होते, मात्र 2025च्या मतदार यादीतनं फोटो गायब आहेत। याकडे राज ठाकरे यांनी लक्ष वेधलंय। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांचे डिटेल्स। नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स। नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाही। या 2022च्या याद्या, ज्याच्यामध्ये फोटो आहे, नाव आहे, सगळं आहे। या आता जिल्हा परिषदेच्या 2025च्या याद्या आल्या, त्याच्यामध्ये फोटो काढून टाकले। हे सगळं निवडणूक आयोग स्वतः करतंय। हे का करतंय? जर समजा पारदर्शकता समजा ते आणतायत असं म्हणतायत किंवा आहे असं म्हणतायत जर निवडणुकांच्या प्रोसेसमध्ये, तर मग ह्या सगळ्या गोष्टी हे का करतायत आणि कशासाठी हा घोळ घालतायत?